चला रुणाल म्हात्रे वेदांत रोहित म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे। मी निखिल पाटील यांना विनंती करतो की निखिल हे पारितोषिक आपण प्रदान करा। रुणाल म्हात्रेसाठी पारितोषिक आहे। रोहित म्हात्रे वेदांत म्हात्रे बच्चू या सगळ्या खेळाडूंसाठी हे पारितोषिक असेल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। अनिकेत म्हात्रे समर्थक वागेश्वर चषक 2025 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा 16 रंगताना दिसतोय। मागचा सामना जर पाहिला तर अप्रतिम सामना पाहायला मिळाला। अगदी 59 धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये नेरूळ टीमला गरज होती 13 धावांची आणि यज्ञेश पाटीलचे आपण पाहू शकाल स्क्रीनवर वेदांत म्हात्रे बच्चू साठी हे पारितोषिक आहे। रोहित हनुमंत म्हात्रे यासाठी पारितोषिक आहे आणि रुणाल म्हात्रे यांच्या झंझावत खेळीसाठी आपण जर पाहिलं तर तब्बल 5,500 कॅश प्राइज 4,500 कॅश आणि जीपे मयुरेश म्हात्रे करतील। थँक्यू व्हेरी मच रुणाल म्हात्रे, वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गोठिवली। चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मॅच आपल्या समोर रंगली जाते। बोनखोडे 11 बोनखोडे वर्सेस ऐरोली 11 ऐरोली असा सामना। ऐरोली कोलीवाडा हा सामना संघ खेळताना दिसतोय। टॉस जिंकला अभि जोशीने आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू। 4 ओव्हरचा सामना आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जितेश राऊत आणि विघ्नेश पाटील अशी जोडी आहे। राऊत अकॅडमीचा प्रोप्रायटर आहे जितेश राऊत, ज्याने लेदर क्रिकेटचे धडे दिले यंगस्टर खेळाडूंना, अनेक खेळाडू घडवले आणि आज जर पाहिलं तर आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना नुकतीच झालेली अग्रिकोडी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली। पहिल्याच मॅच मध्ये 67 धावांची एक झंझावत खेळी केली आणि इंटायर स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवत असताना ही स्पर्धा अक्षरशः आणि आपल्या खेळाने सगळ्यांचंच मन जिंकलं। सेमीफायनल क्रमांक 2 रंगली जाते, त्यानंतर मेगा फायनलचा सामना खेळला जाईल आणि फायनलच्या सामन्यामध्ये ऑलरेडी गोठिवली टीम पोहोचली। या मॅच मधून जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल। हार्ड लक टीम नेरूळ, चांगला खेळ केला तुम्ही आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। थँक्यू व्हेरी मच सगळ्या टीम मेंबर्स। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील वनमंत्री चषक ही नेरूळच्या भूमीवर डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्या स्पर्धेची देखील चर्चा सुरू आहे सध्याच्या घडीला। अनेक स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। विश्वास घरत थँक्यू जयेश, आपला देखील मनपूर्वक आभार। चला मॅच दिशेने आपण जाऊया। गोलंदाजी ट्रॅकवर सूर्यकांत मडवीवाला सुपर स्ट्रोक हल्ला केला जातोय सूर्यकांत मडवीवालाच्या अगेन्स्ट। अटॅक केला जातोय। अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। हॅलो हॅलो सुपर बॅटिंग जितेश राऊत या मॅच मध्ये करत असताना आपल्या टीमसाठी। टीमची धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपलाय 10 या आकड्यावर। पहिल्या षटकाचा खेळ 4 ओव्हरचा सामना आहे। इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना चेंडू होईल फरार। चेंडू सीमारेषा पार, चौकार षटकार अशी आतिषबाजी। जितेश राऊत सेट ऑन फायर, स्ट्रेट बॅटने खेळलाय लॉंग ऑन रीजन मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल काय स्ट्रोक लगवला। अगदी लेंथ बॉलला पिक केला जातोय। लाईन अँड लेंथ वर काम करावं लागेल, थोडीशी चर्चा केली जाते। सूर्यकांत मडवीवाला एक्सपिरियन्स खेळाडू आहे। या प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय। पहिल्या 3 बॉलवर जर पाहिलं तर 4-6-6 असा आकडा पाहायला मिळतोय। ऐरोली कोलीवाडा संघ मैदानामध्ये खेळत असताना इथे देखील फटका चांगला आहे। पुन्हा एकदा थ्रू द कव्हर चेंडू जाईल, फरार होईल, 1 बाउंस सीमारेषे पलीकडे। जितेश राऊतने लाजवाब बॅटिंग करतोय, आक्रमण केलं जात आहे, हल्ला केला जातोय। प्रमुख गोलंदाजावर इथे तुटून पडलात जितेश राऊत। लाजवाब बॅटिंग। टीमची धावसंख्या 20 धावावर जाऊन पोहोचते। 4 चेंडूचा खेळ संपलाय।
4 बॉल मध्ये 4 मोठे फटके पाहायला मिळाले. सूर्यकांत मडवी बालाच्या अगेन्स्ट अटॅकिंग क्रिकेट, सुपर बॅटिंग. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, लॉंग ऑफला पिक केला जातोय, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. जितेश राऊतचा धमाका, सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अगदी तुटून पडलाय. नाव आहे जितेश राऊत, इनफॉर्म बॅट्समन. अग्रिकोळी प्रीमियर लीग गाजवली अक्षरशः या खेळाडूने. या स्पर्धेमध्ये देखील आपल्या खेळाचा ठसा उमटवताना, आपला धमाका दाखवत असताना 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 26. यावेळेस देखील आणखी एक फटका, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. अंपायरचा इशारा येतोय. अनदर मॅक्सिमम, अनदर गुड हिट. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32. वॉट अ बॅटिंग, लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते. 6 4 6 6 4 6 6. आंतरराष्ट्रीय जो टेलिफोन नंबर असतो ना त्याप्रमाणे हा नंबर पाहायला मिळते. 32 लॉस ऑफ रन, फ्लाइंग स्टार्ट, सुपर बॅटिंग, अफलातून बॅटिंग दिली जाते. वाघेश्वर चषक 2025 या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये जितेश राऊत. सहा बॉल मध्ये आतापर्यंत 32 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. टीमची धावसंख्या 32. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय हितेश कोटकर. हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर आला. षटक क्रमांक 2. पहिल्या ओव्हर मध्ये अटॅक, पहिल्या ओव्हर मध्ये हल्ला बोल, पहिल्या ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. षटक क्रमांक 2. हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर आला. डावखुरा गोलंदाज आहे. 23 तरल गोलंदाज कमबॅक करावा लागेल ऐरोली कोलवाडा टीमसाठी. इथे चांगले षटक हाताळायला गेले. विघ्नेश पाटील स्टॅकेंडवर आहे. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर, चांगला बॉल रिलीज केला गेलाय. वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. ही लाईन आणि लेंथ वर इथे गोलंदाजी करावी लागेल. हितेश कोटकर आपण पाहू शकाल एक्सपिरियन्स आहे, अनेक वर्ष क्रिकेट मध्ये मुरलेला खेळाडू आहे. चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या अँगल मध्ये, चेंडू फिरवण्यामध्ये तो माहिर आहे. इथे देखील ऑफस्टम्पच्या यावेळेस लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. मागच्या तुलनेने हा बॉल बऱ्याच बाहेर निघाला, त्यामुळेच अंपायरने दंडित केलं. गुरुनाथ पाटील स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत, उदय तांडेल सर आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एकदा खोलबटापाचा चेंडू आहे. खूप चांगलं चेंडू रिलीज केला गेला. यशांच्या मागे सूर्यकांत मडवी बाला. डॉट बॉलची सांगता होत असताना वापसी केली मी तर म्हणेन हितेश कोटकरने आपल्या टीमसाठी. कारण की आपण जर पाहिलं तर धावा बरसल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 32 धावा खर्च केल्या सूर्यकांत मडवी बालाने. जितेश राऊतची झंझावात खेळी पाहायला मिळाले, पण या ओव्हर मध्ये पहिल्या 2 बरोबर फक्त सिंगल आली. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, चांगली वापसी. टीम बोनखडी वर्सेस ऐरोली असा सामना मैदानामध्ये रंगत असताना इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स हितेश कोटकरच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी जे बॅकअप, जे कमबॅक करणं गरजेचं होतं ते कमबॅक करत असताना फक्त सिंगल आतापर्यंत खर्च केली गेली. हितेश कोटकर संघर्ष करतोय. विघ्नेश पाटील या मॅच मध्ये. फुलरल्यांचा चेंडू आहे, खराब चेंडू फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून येतोय धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. ज्युसी फुल टॉस वर लॉंग ऑन रिजनला क्लिअर करणारा षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. 39 धावा, 39 ऑन स्कोर बोर्ड. इथे देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि टीट फॉर टॅट जसा उत्तर पाहायला मिळतोय.
हितेश कोटकरने शिकार केली विघ्नेश पाटीलची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, एलिव्हेशन मिळालं नाही आणि अभि जोशीने अगदी सोपा आणि सहज झेल पकडलाय. पहिला धक्का लागतोय बोनकोडे टीमला आणि बोनकोडे गाव पहिला गडी गारज होत असताना विघ्नेश पाटील परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39. म्हणजेच या 5 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिले तर फक्त 7 धावा खर्च केल्या. हितेश कोटकर, वेदांत म्हात्रे, बच्चू आमच्या सोबत जॉईन झालेत. एक षटकार देखील त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला मागच्या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला विनीत दळवी. यंगस्टर खेळाडू आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे देखील. शेवटचा बॉल आहे हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर. खुलवा टप्प्याचा चेंडू तो कव्हर झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त होत असताना सुपर बॉलिंग, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक संपला गेले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. 39 धावा दाखल करायला लागलेत. 7 धावा खर्च केलेत हितेश कोटकरने. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 32 धावा. सूर्यकांत वालाने या धावा खर्च केल्या. त्यानंतर हितेश कोटकरने कमबॅक करून दिले. 2 धक्के दिले बोनकोडे टीमला आणि टीम 39 आकड्यावर. चला मॅच होते सुरुवात. षटक क्रमांक 3 मीत भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल मिळते. मागचं पूर्ण षटक जर पाहिलं तर जितेश राऊत वंचित राहिला स्ट्राईक पासून, त्यामुळे धावा देखील कमी पाहायला मिळाल्या आणि मीत भोईर गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्याच बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय ऋतिक जगदीश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश राऊत काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 6 आतापर्यंत 7 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान देतोय. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. इथे देखील फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. व्हाट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक जितेश राऊतच्या बॅट मधून आलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. चिंडल सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अर्धशतक झालं नाही. मागच्या मॅच मध्ये 40 धावा केल्या होत्या रुणाल म्हात्रेने. या मॅच मध्ये आतापर्यंत 7 बॉल मध्ये 38 धावांचं योगदान देत असताना जितेश राऊत चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. टीम बोनकोडी गाव. आगरी तडका. वागेश्वर चषक. अनिकेत रमाकांत म्हात्रे समर्थक प्रेझेंट या भव्य दिव्य स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन. इथे चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर स्किट झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. लेदर क्रिकेटचा भरपूर अभ्यास करतोय. नेट मध्ये सराव करतोय. कारण की बोनकोडेच्या मैदानावर जर पाहिलं तर अगदी सीमा लगत एक नेट आहे. तिथे लहान मुलांना लेदर क्रिकेटचे प्रशिक्षण देतो जितेश राऊत. आणि इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल पकडला जातोय सोहम जोशीच्या माध्यमातून. फलंदाज जितेश राऊतचा संपलाय खेळ आणि फलंदाज बाद होत असताना एलिव्हेशन मिळालं नाही. टायमिंग होऊ शकलं नाही. अगदी बॅटच्या स्टिकरवर चेंडू आदळला आणि खाऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगला झेल पकडला. एक्सप्रेशन पाहायला मिळते जितेश राऊतचं. अगदी स्वतःच्या फटक्यावर नाराज झालाय. चांगली बॅटिंग करत होता आपल्या टीमसाठी
8 बॉलमध्ये त्यांनी जर पाहिलं तर तब्बल 39 ची एक लाजबाब इनिंग खेळला. जितेश राऊत परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. स्वप्नील नाईक लालू फलंदाजीसाठी आलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत आणि जेव्हा टीमला गरज असताना तेव्हा बॅटिंग देखील स्वप्नील नाईकने केले. आता फलंदाजीसाठी तैनात झालाय. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर होता बॉल. टायमिंग होऊ शकलं नाही. बॉलर बॅक टू रायू. चांगलं कमबॅक, चांगली वापसी मित भोईरची. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 46. पहिल्या ओव्हरमध्ये 32 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये हितेश कोटकरने 7 धावा खर्च केल्या आणि याही षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्यात. इथे बॅटची एच कॉट बिहाइंड. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मित भोईरच्या माध्यमातून या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी करत असताना आणखीन एक विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी पुल करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॅटची एज लागली आणि सूर्यकांत मडवी बालाने खूप चांगला झेल पकडला. फलंदाज बाद स्वप्नील नाईक तंबूच्या आश्रयाला परतलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. मागच्या 2 ओव्हरमध्ये म्हणजेच 12 बॉलमध्ये फक्त धावा आल्या 14 आणि 4 गडी देखील बाद होताना पाहायला मिळाले. ही आहे वापसी, हे आहे कमबॅक. 4 ओव्हरचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत 16,533 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. 400 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. की स्कोरर आतापर्यंत जर पाहिलं तर 768 सबस्क्रायबर आहेत. आज 100 सबस्क्रायबर वाढलेत. त्यामुळे सगळ्यांचेच आभार मानतोय. तुम्ही देखील ही स्पर्धा बघत असाल, ऑनलाईन जोडले असाल, प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून या स्पर्धेची किंवा अनेक इव्हेंटची तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत येईल. आणि की स्कोरर हे चॅनल देखील सध्याच्या घडीला क्वालिटीचं क्रिकेट तुम्हाला टेलिकास्ट केलं जात आहे. आमची संपूर्ण टीमचं कौतुक करतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सोहम जोशी, अभि जोशी, सोहम जोशी हे 2 बंधू. यावेळी देखील ऑन साइड लावून ट्राय केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय शुभम पाहायला मिळते. शुभम, ऋतिक हे 2 फलंदाज आहे. काय कमबॅक केलंय, काय वापसी केली टीम ऐरोली कुलवाडा संघाने. चांगला खेळ सुरू आहे. फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. या संधीचं सोनं केलं जाईल की काय, त्यामुळेच कुठला संघ पोचेल याकडे लक्ष असेल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. अगोदर बॅट आली, बॉल उशिरा आला. चांगली गोलंदाजी सोहम जोशीचं कौतुक करावं लागेल. या यंगस्टर खेळाडूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळ. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49, 49 या आकड्यावर. अकोटाप्याचा बॉल पुल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे समीर मडवीच्या डोक्यावर होईल फरार. चिरसीमा रेषा पार, चौकार. ऋतिक म्हात्रेच्या बॅट मधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 60 धावा झाल्या तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. या टीमकडे देखील गोलंदाजी आहे. विघ्नेश पाटीलचं 1 षटक, त्याचबरोबर जितेश राऊतची फिरकीची जादू. हे देखील ऋतिक म्हात्रे जो बॅटिंग करतो तो देखील एक चांगला गोलंदाज आहे. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. ऋतिक म्हात्रे देखील परतलाय. 3रा गडी गाडत असताना 5 गडी बाद, माफ करा 5वा धक्का लागतोय टीम बोडकोडी संघाला. 5 गडी बाद 53 या आकड्यावर.
3 षटक आणि 4 चेंडूचा खेळ संपलाय. प्रोजेक्टेड स्कोर जर तर 62 पर्यंत मजल मारली जाईल, पण 62 धावा झाल्या तर नक्कीच फाईट स्कोर उभा होईल आणि ऐरोली कोलीवाडा टीमला या धावा करण्यासाठी थोडासा स्ट्रगल करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गिरीश म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती गिरीश म्हात्रेने, इम्प्रेस केलं होतं. 1 षटकामध्ये 4 गडी बाद केले होते आणि 1 धक्का दिला होता. हा देखील एक घातक गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाचा सामना करावा लागेल ऐरोली कोलीवाडा संघाला. शेवटचे काही बॉल शिल्लक. पहिला बॉल अगदी स्लॉट मध्ये होता. क्षेत्ररक्षक आहे समीर मडवी. वेगाने फेकी केली जाते तोपर्यंत इथे सिंगलवर समाधान मारावं लागेल. सिंगलने टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर 54 धावा दाखल लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शुभेच्छा बॉलवर कशा पद्धतीने प्रहार केला जाईल शुभमच्या माध्यमातून आणि टार्गेट किती धावांचा सेट केला जाईल टीम बोंडकोडीकडून ह्याकडे सगळ्यांचीच नजर आहे. चांगली मॅच, चांगला सामना, अप्रतिम आयोजन. अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक. शेवटचा बॉल, फुलंदाजांचा चेंडू स्लॉक स्वीप केलाय. फटका चांगला आहे. वन बाउंस सीमारेषे पलीकडे चेंडू जाईल. अखेरच्या बॉलवर येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 59 या आकड्यावर, 58 या आकड्यावर आणि 59 धावांचं टार्गेट उभं केलंय. जे टार्गेट मागच्या मॅच मध्ये होतं अगेन्स्ट नेरूळ जे ठेवलं होतं गोठिली टीमने, आता बोनकुडे टीमने देखील सेम टार्गेट ठेवलंय या सेमीफायनल नंबर 2 मध्ये. बघूया मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर नेरूळ टीम अपयशी ठरला होता या 59 धावा करण्यामध्ये. इथे ऐरोली कोलीवाडा टीम किती यशस्वी होतोय आणि कोण या मॅच मध्ये आपली दावेदारी पेश करेल आणि कोण जाईल मेगा फायनल मध्ये. आपण मॅच सरमिती पाहू शकाल. बॅटिंग लाईनअप ज्या पद्धतीने बोनकुडे टीमने बॅटिंगची सुरुवात केली. जितेश राऊतने पहिल्याच ओव्हरमध्ये सूर्यकांत मडवी बाला यांच्या अगेन्स्ट हल्ला चढवला. तब्बल 32 धावा कुठल्या. जितेश राऊतच्या 10 बॉलमध्ये 39 धावांची झंझावत की. विघ्नेश पाटीलने 4 बॉलमध्ये 6 धावा केल्या. शुभम नाईकने 2 बॉलमध्ये 5 धावा. ऋतिक म्हात्रेच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 4 धावा. मित भोईरने इम्प्रेस केले. 2 विकेट घेतले. एका षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. हितेश कोटकरने देखील 7 धावा देऊन 2 गडी बाद केले. सोम जोशी जो अखेरच्या बॉलवर चौकार आला 12 धावा दिल्या, 1 गडी बाद केले आणि सूर्यकांत मडवी बालाचं एक्सपेन्सिव्ह ओव्हर 32 धावा. 59 धावांचं टार्गेट आहे. बघूया या टार्गेटवर कशा पद्धतीने या टार्गेटचा पाठलाग केला जाईल. तुम्ही पाहताय अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक 2025 6 नाईट स्पर्धेचा दमदार आयोजन. आणि आज जर पाहिलं तर आगरी कोळी खेळाडूंना घेऊन आगरी कोळी चषकाचं आयोजन खऱ्या अर्थानं कौतुक करतोय या उपक्रमाचं, ज्याच्या माध्यमातून आगरी कोळी खेळाडूंना एक संधी, एक चांगला चान्स मिळतोय, एक प्लॅटफॉर्म मिळतोय आणि त्याचाच फायदा घेत असताना अनेक यंगस्टर खेळाडूने या स्पर्धेच्या निमित्तानं चांगला खेळ केला. आपण जर पाहिलं तर गोठिली 11 गोठिवली टीम, गोठिवली गाव हा संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. म्हणूनच हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ह्या सामन्यामध्ये आपला चांगला खेळ दाखवत असताना 59 धावांचा टार्गेट आहे. मॅचला ऑन होते आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकाल अभि जोशी आणि त्याच्या समवेत सोहम जोशी. अभि जोशी आणि सोहम जोशी हे जोशी बंधू मैदानामध्ये इंटर झालेत. या धावा करायचे असेल तर या दोन्ही बॅटरला चांगला खेळ करावा लागेल. चांगला स्टार्ट फार इम्पॉर्टंट असेल, त्यामुळे सुरुवात कशी होते यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. सुरुवात चांगली झाली होती टीम बोनखडीकडून आणि त्यामुळेच टार्गेट जे पोहोचलं ते तब्बल 58 या आकड्यावर आणि 59 धावांचं टार्गेट उभं केलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. या टीमचा एक प्रमुख अस्त्र नाव आहे विघ्नेश पाटील. तेज थरार वेगवान चेंडू आहे.
हाताळतोय. वेगवान गोलंदाज आहे. आता या वेगवान गोलंदाजाचं उत्तर कशा पद्धतीने टीम ऐरोली कोलिवाडा देतोय त्याकडे लक्ष असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं इम्पॉर्टंट असेल. त्यामुळेच पहिल्याच बॉल पासून आक्रमण करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. अभि जोशी स्ट्राईक एंडवर आहे. पहिला बॉल रिलीज करण्यासाठी विघ्नेश पाटील तयार. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. उसळी घेणारा चेंडू आहे. चेंडू त्याच्या घोषंकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते आहे. सिंगलने आपलं खातं उघडलंय अभि जोशीने. अभि जोशीकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. भरपूर स्पर्धा गाजवल्यात, भरपूर अर्धशतकं आहेत या नावावर, या खेळाडूच्या नावावर. पावसाळी स्पर्धा अक्षरशः गाजवली होती आणि या हंगामामध्ये देखील भरपूर स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली अभि जोशीने. या मॅच मध्ये अभि जोशीची बॅटिंग फार इम्पॉर्टंट असेल आणि ही विकेट बोनकुडे टीमसाठी महत्वाची असणार आहे. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. इनफिल्डच्या वरून लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे अभि जोशीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. सुपर स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय अभि जोशीच्या माध्यमातून. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या आकड्यावर. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. लॉंग ऑन रिजनला क्लिअर केलं. अभि जोशीच्या बॅट मधून चौकार आलाय. इथे प्लेड ऑन. महत्वाची विकेट. अक्षरशः ही विकेट फायनलचं तिकीट खुलं झालंय असं मी म्हणेन बोनकुडे टीमसाठी. अभि जोशीच्या विकेटचं पतन. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली होती. अगदी प्लेड ऑन झाला आणि फलंदाज अभि जोशी स्वास्थ्यात परतलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना टीम बोनकुडे संघाला अभि जोशी बॅक टू द डगआउट. इम्पॉर्टंट विकेट. या 60 धावा 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी अभि जोशीचं मैदानामध्ये राहणं ऐरोली कोलिवाडा टीमसाठी फार इम्पॉर्टंट होतं. समीर मडवी. समीर मडवी नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. समीर मडवी भरपूर अनुभव आहे. आज अनुभवाचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऋतिक म्हात्रेच्या हातात चेंडू विसावतोय. समीर मडवी देखील परतलाय. आणखीन एक मोठी विकेट प्राप्त होत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के दिलेत विघ्नेश पाटीलने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. ऑन साइडला ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू ऋतिक म्हात्रेकडे जातोय. झेल पकडला जातोय फलंदाज बाद. समीर मडवी परतला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय अमोल. चला अमोल मडवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विघ्नेश पाटील ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे. बघूया हॅट्रिक साधतो की काय. विघ्नेश पाटील पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के दिलेत. हॅट्रिक बॉल फेस करत असताना अमोल. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. अमोल मडवीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 59 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 19 बॉल आणि 50 धावा होऊ शकतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. इथे देखील फटका फसलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. विनीत दळवी वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलका लागेल
आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल अजूनही 48 धावा. 18-48 असं इक्वेशन आहे. स्क्रीनवर पाहू शकाल की स्कोरर या चॅनलच्या माध्यमातून 48 धावांची गरज. 18 बॉलचा सामना बाकी आहे. चला सामना स्पीडअप करा प्लीज. चला षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक जगदीश म्हात्रे. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून. 2 गडी बाद केले. प्रामुख्याने अभि जोशीची विकेट फार इम्पॉर्टंट ठरली. आता ऋतिक म्हात्रे येतोय. 18 बॉल 48. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायर आमच्या दिशेने वेळीत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलका लागलेत. सोहम जोशी आणि अमोल मडवी अशी जोडी पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. सोहम जोशीच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. अशी फटकेबाजी खेळावी लागेल. अशी फटकेबाजी करावी लागेल. ही मॅच जर जिंकायचे ऐरोली कोल्हाडा संघाला. पहिलाच मोठा फटका लगवला जातोय सोहम जोशीच्या माध्यमातून. सुपर स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. पाठवलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये 20-22 धावा कराव्या लागतील तरी या मॅच मध्ये कमबॅक करेल, वापसी होईल. सोहम जोशीकडे क्षमता आहे. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होणार नाही. फलंदाजाला परतावं लागेल. सोहम जोशीच्या विकेटचं देखील पतन होत असताना आणखीन एक विकेट. टॉप एज लागली होती. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर गोलंदाज स्वतः ऋतिक म्हात्रे आला आणि चांगला झेल पकडला गेला. फलंदाज बाद. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलका लागलीत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. बंटी जोशी, कुणाल जोशी. अगदी मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय बंटी जोशी. अनेक स्पर्धा गाजवल्यात. अगदी ज्या वेळेस लॉग ओव्हरचे षटक असेल, जिथे जास्त धावा आवश्यकता असेल त्यावेळेस हा खेळाडू तितकाच घातक आहे. आक्रमकता धारण केली जाते. या फलंदाजावर देखील मोठी जबाबदारी असेल. टीम अडचणीमध्ये आहे. टीम संकटामध्ये आहे. फायनल मध्ये जाण्यासाठी चांगला स्कोर आणि चांगल्या धावा कराव्या लागतील. पहिलाच बॉल ब्लँक स्ट्रोक. बॅटची एज कॉट बिहाइंड. बंटी जोशीला देखील परतावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. अगदी चौथा धक्का लागत असताना टीम ऐरोली कोल्हाडा संघासाठी अतिरिक्त उसळी. बॅटची एज लागली होती. कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडला जातोय स्वप्नील नाईकच्या माध्यमातून आणि फलंदाज कुणाल जोशी बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर जितू म्हात्रे. अगदी जितू म्हात्रेची जर आपण शरीरयष्टी पाहिली तर भरपूर मोठे बायसेप आहेत. तेवढेच तगडे षटकार देखील तो लगवतो. माऊली टर्फचा प्रोप्रायटर आहे. अगदी ऐरोली नगरीमध्ये सर्वात मोठं आणि नवी मुंबईतील सर्वात मोठं टर्फ आणि त्यांच्याच माध्यमातून उभारण्यात आला माऊली टर्फ. त्याचे प्रोप्रायटर आहेत आणि चांगले क्रिकेटर आहेत जितू म्हात्रे. जितेश म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. न्यू कॅन्डिडेट. 4 गडी बाद 18 धावा.
या बॉल बरोबर तर सिंगल आली. सिंगल टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे ऋतिक म्हात्रेच्या माध्यमातून. या दोन्ही यंगस्टर गोलंदाजांनी प्रभावित केलाय, इम्प्रेस केलाय गोलंदाजी करत असताना. 4 चेंडूचा खेळ संपलाय. फुल लेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेट रिजन मध्ये जितेश राऊत वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील आणि आरामात मात्र 2 धावा पूर्ण होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये असलेले ताळमेळ पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 2. बोनकोडी वर्सेस ऐरोली असा सामना मैदानामध्ये रंगत असताना इथे लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आम्हाला कळवत असताना चांगली गोलंदाजी राहिली, प्रभावित केले दोन्ही गोलंदाजांनी. दोन्ही यंगस्टर गोलंदाज आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये बोनकोडी गावाच्या गोलंदाजीची धुरा हे मात्र हे सगळेच यंगस्टर गोलंदाज सांभाळती यातील मात्र शंका नाही. खोलवा टप्प्याचा चेंडू. यष्ट्यांचा वेध, भन्नाट वेग धारण केलाय. अगदी तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फलंदाज अनमोल मडवीला परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. अगदी बॅट यायच्या आधी, बॅकलिफ्ट यायच्या आधीच बॉल फरार झाला आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. 5वा गडी गारत होत असताना फलंदाज बाद. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 22 आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 36 धावा. 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 37 धावा. साहिल म्हात्रे यांच्या वतीने जितू म्हात्रे यांच्यासाठी जर एक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. धावा कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय जितेश राऊत ज्याने बॅटिंग मध्ये झंझावत खेळी केली, आपल्या टीमसाठी धावा जमवल्या. हितेश खोटकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 12 बॉल आणि 12 मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटची एज लागले. पाहिजे ना भाई. हा मग बघ हिशोब कर ना. अरे आमच्या मॅक्स वर शंका नको विघ्नेश. यावेळी देखील आडव्या बॅटने फटका खेळला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये ऋतिक म्हात्रे आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळते. सिंगलच मिळते. 1-2 धावाने मात्र मॅच बनणार नाही. त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर आहे. या मॅचच्या विजयाच्या दिशेने जात असताना मॅच पलटू शकते. 2 षटकार जर लगातार आले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल, मॅच बनेल. हितेश खोटकर नेहमीच संकट मोचकच्या भूमिकेमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस टीमला गरज असताना हितेश खोटकरच्या बॅटमधून अनेक वेळा मी षटकार चौकार पाहिलेत. या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय त्याकडे लक्ष असेल. 10 बॉल आणि 10 मध्ये करायचे 35. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडू वळवला जातोय. इथे ऑफ स्पिन, लेग स्पिन, या कटर बॉल, फ्लिपर चेंडू, या सगळ्या गोष्टी या गोलंदाजाकडे आहेत. पुन्हा एकदा लेग कटर पाहायला मिळते. बॅटची एज लागली. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25. 34 धावांची अजूनही आवश्यकता. शेवटचे बॉल जर पाहिले तर तब्बल 8 बॉल 34 धावा. इथे देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा ऑफ कटर चेंडू पाहायला मिळते. इथे मात्र सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावा कराव्या लागतील. पण गोलंदाजाची ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली सगळ्याच गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय. आता 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 करायचे अजूनही.
अकोट टप्प्याचा बॉल आहे, पुलचा फटका पाहायला मिळतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यान फक्त सिंगल मिळते आणि 4 इथे पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 आकड्यावर. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 32 धावा. 6-32 स्क्रीनवर पाहू शकाल की स्कोररच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. आणि अक्षय म्हात्रे आमच्या सोबत जोडले गेलेत. अक्षय रमाकांत म्हात्रे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देखील याच मैदानावर आम्ही स्पर्धा पाहतो. चला अखेरचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. गिरीश म्हात्रे या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलाय. मागच्या मॅच मध्ये 4 गडी बाद केले. प्रभावित केलं या गोलंदाजाने. फायनल मध्ये जाण्याची संधी असेल. 6 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. इथे फटका मिस टायमिंग पाहायला मिळते. मिड विकेट रेझर मध्ये जितेश राऊत वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 5 बॉल अजूनही बाकी आहे. 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 31 धावा. बॅटिंग करत असताना बोनकोडी टीमने उभारल्या तब्बल 58 धावा. 59 धावांचा पाठलाग टार्गेट ठेवलं गेलं. त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक झाली. विकेट प्राप्त झाले. फटका चांगला आहे. शेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे विनीत दळवी आणि धावचीची संधी आहे. आणि काय घडलंय धावचीच्या स्वरूपात हितेश कोटकरला परतावा लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. औपचारिकता राहिली अजूनही या इनिंगचे. इथे बेमर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर ब्रिटचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते. 29 आकड्यावर 29. अकोटाप्याचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5वी विकेट घेत असताना गिरीश म्हात्रे हा यंगस्टर गोलंदाज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. सगळ्यांना अचंबित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 मॅच मध्ये तब्बल 5 शिकार केलेत गिरीश म्हात्रे या गोलंदाजाने. किती बॉल झाले? 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चला गोठवली टीम. कॅप्टन या प्लीज टॉससाठी. आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल त्याचा कॅप्टन आपण मेगा फायनलच्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. आणि तो सामना असेल 3 ओव्हरचा. चला मॅचला होईल सुरुवात. शेवटचा बॉल आहे ना. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉलची सांगता होते. इम्प्रेस पुन्हा एकदा करत असताना गिरीश म्हात्रे हा गोलंदाज प्रभावित करतोय सगळ्यांना. 5 विकेट आपल्या नावी केलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल आणि अशा तऱ्हेने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम बोनखोडे संघाने. वेल प्लेड टीम बोनखोडे. हार्ड लक टीम ऐरोली कोळीवाडा. जाऊया फायनलच्या मॅचच्या टॉस साठी. आणि ती मॅच असेल तब्बल 3 ओव्हरची. कारण की रिस्ट्रिक्शन आहे. 10वी-12वीची परीक्षा आहे. त्यामुळेच आपण 3 ओव्हरचा सामना ठेवतोय जेणेकरून लवकर ही स्पर्धा आपल्याला संपवायची. चला जाऊया टॉस साठी. आणि सँडी सर आमच्यासोबत जोडले जातील टॉस सेरेमनी दरम्यान. थँक्यू व्हेरी मच अक्षय म्हात्रे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या टॉस साठी.
आणि फायनलच्या मॅचचा टॉस केला जाईल. मी विनंती करतोय नारायण म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभस्ते केला जाईल टॉस. चला फायनलचा सामना. चला विघ्नेश पाटील आणि अर्शन पाटील आमच्या सोबत जॉईन होतील. नारायण म्हात्रे यांचे शुभस्ते केला जाईल टॉस. चला 3 ओव्हरचा